नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सातारची अस्सल गावरान थापी वडी आणि वडी रस्सा. चला तर मग यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी जाडसर दळलेलं हरभरा डाळीचे पीठ, कोथिंबीर, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 10-15 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद आणि जिरं. प्रथम आपण मसाला कुटून घेऊयात. खलबत्त्यात आधी मिरची बारीक कुटून घेऊया. नंतर लसूण, खोबरं, थोडं जिरं आणि कोथिंबीर चांगली बारीक कुटून घ्यायची. आता हे मिश्रण छान बारीक कुटलं गेलंय. आता ते काढून घेऊयात. कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं. त्यात थोडं जिरं आणि कुटलेला मसाला घालून छान परतून घ्यायचे. आता मसाला छान परतलाय. त्यात थोडी हळद टाकून पुन्हा परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये पिठाच्या 1.5 पट पाणी घालायचे, म्हणजे 1.5 वाटी पाणी घातलं. आता चवीपुरतं मीठ टाकलं. आता याला छान उकळी येऊ देत. उकळी आली की या आदनात आपण पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपलं जरा जाड आहे, त्याच्यामुळे चांगलं त्या आदनामध्ये मिक्स झालं पाहिजे. आता हे पीठ जाडसर असल्यामुळे मला थोडं कोरडं वाटतंय. आता यात आपण थोडं गरम पाणी टाकून घेऊयात. आणि मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं. गरम पाणीच वापरा तुम्ही पण. गरम पाणी टाकून थोडं हलवून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा हात लावून 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. आता हे मिश्रण आपलं छान शिजले. आता वडीसाठी हे मिश्रण तयार आहे. आता आपण ताटाला तेल लावून घेतले. आता हे मिश्रण आपण ताटात काढून घेऊया. आता हे गरम असतानाच आपल्याला थापावं लागेल. हाताला जर चटके बसत असतील तर तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता. ते वाटीने छान थापून घ्यायचे. वरून खिसलेलं खोबरं, थोडी कोथिंबीर टाकून वाटीने पुन्हा एकदा थापून घ्यायचं. आता आपण या वड्या कापून घेऊयात. मी या वड्या कापणीच्या आकारात कापून घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापू शकता. आता ही आपली थापी वडी तयार आहे. आता आपण रस्सा करून घेऊया. कढईत 1.5 चमचा तेल घालून प्रथम त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी करून घेऊ. नंतर ठेचलेलं लसूण खोबरं घालूयात. शक्यतो लसूण खोबरं ठेचूनच घ्या. रस्सा चवीला छान लागतो. आता हे परतून झालं की त्यात थोडी हळद, घरची चटणी टाकून परतून घ्यायचे. त्यानंतर मी 1.5 ग्लास पाणी घेते. तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी कमी जास्त घेऊ शकता. चवीपुरतं मीठ. उकळी आली की आमच्याकडे रश्श्याला दाटसरपणा येण्यासाठी वडी कापल्यानंतर बाजूने वडीचे जे उरलेले तुकडे असतात ते टाकतात. 3 ते 4 मिनटं उकळून दिलं की रस्सा छान दाटसर होतो आणि छान कट देखील येतो. आता आपला रस्साही तयार झालेला आहे. आता तो आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊ. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि काहीतरी खमंग खुसखुशीत खावंसं वाटतंय, तर मग ही सातारी पद्धतीची खमंग थापी वडी नक्की करून बघा. गरम गरमच अर्ध्या अधिक संपतील. रेसिपी कशी वाटली जरूर सांगा आणि करून बघा. कशी झाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.